हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग आणि नवीन पद्धतीने ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. तर या ब्लाउज डिझाईनची कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर डिझाईन बनवण्यासाठी ब्लाउजचा बॅक पार्ट आपण इथं अस्तर आणि ब्लाउज पीस इथं कट करून घेतलेला आहे आपण. तर बघू शकता हा आपला अस्तर आहे, हा आपला ब्लाउज पीस आहे. याच्यावरती आपल्याला इथं डिझाईन बनवायचं आहे. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाउजची उंची आपण 13 घेतलेली आहे. रुंदी टोटल आपण इथं 10.5 घेतलेली आहे. शोल्डर आपण इथं 6 घेतलेला आहे. आता गळ्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. गळ्याची रुंदी 2.5 घेतलेली आहे, म्हणजे 2.5 इंच घेतलेले आहे. गळ्याची उंची आपण इथं 9 इंच घेणार आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे 9 इंचवर एक मार्किंग करून आपण एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर कट करून घेऊया. डिझाईन आपण इथं चौकोनी गळ्यावर बनवत आहोत. तर बघू शकता अशा प्रकारे चौकोनी गळा जो अस्तरवरती आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे. ब्लाउज पीसवरती आपल्याला इथं अस्तर ठेवून साईडला पिन लावून घ्यायचं आहे. साईडला आपल्याला इथं पिन लावून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीसला इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टीप मारून घेऊया अगोदर. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं खालच्या साईडला टीप जे आहे मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या साईडला पण पूर्ण टीप मारून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं साईडला टीप मारून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला, म्हणजे आपला गळ्याचा जो फिनिशिंग आहे छान आला पाहिजे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण पूर्ण गळ्याला इथं टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर जो ब्लाउजचा आतला कपडा आहे आपण इथं कट करून घेऊया. त्यानंतर आपण इथं ब्लाउजला छोटे छोटे कट देऊया गळ्याच्या साईडला. तर बघू शकता अशा प्रकारे आपण कट देऊन घेतलेला आहे. त्यानंतर अस्तर आणि ब्लाउज पीस आपल्याला इथं पलटून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित. अस्तर आणि ब्लाउज पीस आपण इथं पलटून घेतलेला आहे. त्यानंतर अगोदर आपण इथं खालच्या साईडला डाब टिप मारून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला इथं खालच्या साईडला डाब टिप मारून घेतलेले आहे. त्यानंतर ब्लाउजच्या साईडला पण आपल्याला इथं टिप मारायचे आहे. जेव्हा ब्लाउज वगैरे शिवतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला टिप मारून घ्यायचं आहे पूर्ण ब्लाउजला. त्यानंतर आपण इथं गळ्याच्या साईडला पण इथं दाब टिप मारून घ्यायचं आहे. दाब टिप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण ब्लाउजला जे टीप टाकून घेतलेले आहे. त्यानंतर ब्लाउजच्या साईडचा एक्स्ट्रा जो कपडा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला टक्स मारून घ्यायचा आहे. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे ब्लाउजच्या साईडला. तर बघू शकता अशा प्रकारे आपण एकीकडे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला इथं मारून घ्यायचं आहे. तर ब्लाउजचा गळा जो आहे आपण इथं तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती डिझाईन बनवायला घ्यायचं आहे.
डिझाईन बनवण्यासाठी आपण इथं चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे 2 कलरचा. तर बघू शकता 3.5 इंचाचा आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून ह्याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. जर तुमच्याकडे कोणताही ब्लाऊज असेल तर त्या ब्लाऊजवर डिझाईन खूप सुंदर दिसेल. तर त्यानंतर छोट्या साईजमध्ये आपण इथं चौकोनी कपडा जो आहे कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून एकावर एक ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक एक करून आपण अशाच प्रकारे वरच्या साईडला ठेवून टिप मारून घेऊया. त्रिकोणी शेपमध्ये आपण इथं डिझाईन जे आहे तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाऊजचाच कपडा घेतलेला आहे. इथं फ्लावर बनवायचा आपल्याला. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं कट करून घेतलेला आहे. रुंदी आपण 8 घेतलेली आहे, उंची आपण इथं 13 घेतलेली आहे. डबल फोल्ड करून आपल्याला इथं साईडला टिप मारून घ्यायचा आहे. तर टिप आपण इथं मारून घेतलेला आहे. त्यानंतर जो कपडा जो आपल्याला इथं पलटून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपण आता कपडा पलटून घेतलेला आहे. आपला फोल्ड करून आपल्याला इथं सेंटर काढून घ्यायचं आपल्याला. तर अशा प्रकारे आपण इथं चॉकनं सेंटर काढून घेतलेलं आहे. त्यानंतर सुई दोरा घ्यायचा आपल्याला. सुई दोऱ्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे प्लेट्स घालून गाठ मारून घ्यायचं. इथं आपल्याला फ्लावर तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं गाठ मारून घेऊया. तर बघू शकता सुंदर असा आपला फ्लावर इथं तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. ब्लाऊज पीसच्या खालच्या साईडला आपल्याला ठेवून इथं टिप मारून घ्यायचं आहे. अगोदर आपण इथं ब्लाऊजचं सेंटर काढूया. सेंटर काढल्यानंतर आपल्याला सेंटरमध्ये फ्लावर ठेवून आपल्याला इथं साईडला टिप मारून घ्यायचं आहे. दुसरीकडे पण आपल्याला अशाच प्रकारे इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण ठेवून इथं टिप मारून घेणार आहोत. त्यानंतर फ्लावरचा जो एक्स्ट्रा कपडा आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. तर आपण दोन्ही साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे फ्लावरचा इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं त्रिकोणी शेपमध्ये डिझाईन बनवलेलं आपल्याला ब्लाऊजच्या साईडला इथं ठेवून टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक एक करून आपल्याला ठेवून इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण एकीकडे डिझाईन जे लावून घेतलेले आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला इथं ठेवून टिप मारून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडला आपण इथं डिझाईन लावून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथं डिझाईनवरती लेस लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळा जो आहे अजून सुंदर दिसेल. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं डिझाईनवरती लेस लावून घेणार आहोत. तर एकीकडे बघू शकता अशा प्रकारे आपण इथं लेस लावून घेतलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला इथं ब्लाऊजच्या गळ्याला लेस लावून घ्यायचा आहे. तर पूर्ण गळ्याला आपण इथं लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला फ्लावरला इथं लटकन बनवायचं आहे. त्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून इथं टिप मारून घ्यायचं आहे लटकनला. दुसरा पण आपल्याला अशाच प्रकारे फोल्ड करून इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर लटकन आपण इथं तयार करून घेतलेलं आहे. बघू शकता, ओपन करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण सिंपल असं लटकन जे आहे तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं फ्लावरला लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता. तर बघू शकता आपण इथं खालच्या साईडला नॉट जे आहे लावून घेतलेलं आहे.
त्यानंतर आपण इथं फ्लावरवरती एक बटन लावून घेऊया, म्हणजे आपला गळा जो आहे अजून सुंदर दिसेल. तर बघू शकता अशा प्रकारे आपला ब्लाउजचा जो गळा आहे ते तयार झालेला आहे. अगदी कमी वेळेत आणि खूप सुंदर, बघू शकता खूप सुंदर असा लुक आलेला आहे. तुम्ही पण असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल, व्हिडिओ कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. हा आपला ब्लाऊज पीस, याच्यावरती आपल्याला इथं डिझाईन बनवायचा आहे. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाऊजची उंची आपण टोटल 14 घेतलेली आहे, रुंदी आपण टोटल 11 घेतलेली आहे, शोल्डर आपण इथं 7 घेतलेला आहे. आता गळ्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. गळ्याची रुंदी आपण इथं 4 घेतलेली आहे. तर बघू शकता खालच्या साईडला पण आपल्याला इथं 4 इंचावर मार्किंग करून असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बॉक्स तयार करून आपल्याला इथं गोलाकारचा शेप द्यायचा आहे गळ्याचा आपल्याला. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं बॉक्सच्या आतल्या साईडला गोलाकारचा शेप दिलेला आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला 10 इंचावर मार्किंग करून घेऊया. 10 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे खालच्या साईडला. त्यानंतर अशाच प्रकारे आपल्याला इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं 1 इंचावर मार्किंग करून आपल्याला छोटंसं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर गळ्याचा आकार देणार आहोत. गळ्याचा आकार आपण इथं गोलाकारमध्ये दिलेला आहे, बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर अस्तरवरती जो गळा आहे आपण इथं कट करून घेऊया. खालच्या साईडचा पण आपण इथं कट करून घ्यायचा आहे गळा. त्यानंतर आपण इथं कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. कॅनव्हास पेपरला डबल फोल्ड करून घ्यायचा अशा प्रकारे. त्यानंतर आपण जो अस्तर कट केलेला आहे गळ्याचा आपल्याला अशा प्रकारे ठेवून इथं साईडला पिन लावून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं पेन्सिलनं मार्किंग करून घ्यायचं आपल्याला गळ्याचा कॅनव्हास पेपरवर. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं अस्तरचा जो पार्ट आहे इथं ठेवून कॅनव्हास पेपरवर गळा जो आहे आपण घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण इथं गळा मार्किंग करून घेतलेला आहे. त्यानंतर इथं कट करून घ्यायचा आहे कॅनव्हास पेपरवर. त्यानंतर आपल्याला इथं वरचा जो गळा आहे गोलाकारमध्ये आपल्याला इथं सेंटरमध्ये कट करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण सेंटरमध्ये कट करून घेतलेला आहे. त्यानंतर जो एक्स्ट्रा कॅनव्हास पेपर आहे साईडचा कट करून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे. तर कॅनव्हास पेपर आपण इथं गळ्याचा आकारचा कट करून घेतलेला आहे. अस्तरवरती आपण इथं कॅनव्हास पेपर आहे सेट करून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं प्रेस करून कॅनव्हास पेपरला सेट केलेला आहे. त्यानंतर ब्लाऊजला आणि अस्तरला इथं पिन लावून घ्यायचं आहे आपल्याला अगदी व्यवस्थित, म्हणजे टीप वगैरे टाकताना अस्तराने ब्लाऊज पीस हलणार नाही. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊजच्या गळ्याला इथं पूर्ण टीप मारून घ्यायचं आहे. तर ब्लाऊजच्या गळ्याला आपण इथं टीप मारून घेतलेली आहे, बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर जो आतला कपडा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे गळ्याचा. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं आतला जो ब्लाऊजचा कपडा आहे इथं कट करून घेतलेला आपण. त्यानंतर साईडला आपल्याला इथं छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज पीस इथं पलटून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण आतल्या साईडला घेऊन गळा जो आहे पलटून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला दाबटीप मारून घ्यायचं आहे. दाबटीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. पूर्ण इथं गळ्याला आपण इथं दाबटीप मारून घेऊया. तर गळ्याच्या साईडला आपण इथं टिप जे आहे मारून घेतलेला आहे, बघू शकता. त्यानंतर आपण इथं ब्लाऊजच्या पूर्ण साईडला टिप मारून घेणार आहोत. जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवतो अस्तराने कपडा ही तिकडे 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 होणार नाही, त्यासाठी आपल्याला पूर्ण साईडला इथं टिप मारून घ्यायचा आहे ब्लाऊजच्या. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं वरच्या साईडला पण गोलाकारमध्ये जो गळ्याचा आकार दिलेला आहे त्याला पण आपण इथं साईडला टिप मारून घ्यायचा आहे. त्यानंतर जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे आपण इथं कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता साईडचा आपण एक्स्ट्रा कपडा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर जो वरचा गळा आहे पण आपल्याला इथं ते पण कट करून घ्यायचा आहे. तर वरच्या साईडला जो कॅनव्हास पेपर आपण इथं गोलाकारमध्ये कट करून घेतलेला आहे त्याला अशा प्रकारे सेट करून आपल्याला जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे आपल्याला फोल्ड करून तिथं टिप मारून घ्यायचा आहे. कॅनव्हासच्या आतल्या साईडला पण आपल्याला इथं अस्तर आणि कॅनव्हास पेपरला इथं टिप मारून घ्यायचं आहे.
तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं दोन्ही साईडला टिप मारून घेतलेले आहे. त्यानंतर आतला जो अस्तरचा कपडा इथं कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं वरच्या गळ्यावरती सेट करून इथं साईडला पिन लावून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित, म्हणजे आपला गळ्याचा जो फिनिशिंग आहे छान आला पाहिजे. त्यासाठी आपण इथं पिन लावून घेणार आहोत. तर साईडला आपण इथं पिन लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं टिप मारून घेऊया. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं टिप जे आहे मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला साईडला इथं छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत, म्हणजे आपला गळा जो आहे व्यवस्थित फोल्ड झाला पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून वरच्या साईडला परत एकदा आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा जो फिनिशिंग आहे बिघडला नाही पाहिजे. तर बघू शकता अशा प्रकारे टिप आपण मारून घेतलेला आहे गळ्याला. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टक्स मारून घेणार आहोत. अशा प्रकारे फोल्ड करून आपल्याला खालच्या साईडला अर्धा इंचवर आणि वरच्या साईडला 4 इंचवर अशा प्रकारे मार्किंग करून आपण इथं टक्स मारून घेणार आहेत. तर बघू शकता दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे फोल्ड करून आपल्याला इथं टक्स जे आहे मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला कमरपट्टी लावून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण इथं कमरपट्टी कट करून घेतलेला आहे. डबल फोल्ड करून खालच्या साईडला ठेवून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. तर कमरपट्टीवरती आपण इथं टिप मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ओपन करून इथं दाब टिप मारून घ्यायचं आहे कमरपट्टीवरती. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं दाब टिप मारून घेतलेले. त्यानंतर फोल्ड करून घेऊया आतल्या साईडला. त्यानंतर आपला इथं ब्लाऊजचा जो गळा आहे इथं तयार केलेला आहे, ह्याच्यावरती आपल्याला इथं डिझाईन बनवायचं आहे. डिझाईन बनवण्यासाठी आपण इथं वेगळ्या कलरचा कपडा घेतलेला आहे. 3.5 इंचाचा डबल फोल्ड करून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे पट्टीवरती. तर आपण अशा प्रकारे डबल फोल्ड करून टिप मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला इथं पट्टीला पलटून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पट्टीला ओपन करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं पट्टीवरती छोटे छोटे प्लेट्स मारून घ्यायचे आहेत आपल्याला. अगदी एकसारखे आपल्याला इथं प्लेट्स जे मारून घ्यायचे आहेत, म्हणजे कमी जास्त नाही व्हायला पाहिजे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं पूर्ण पट्टीला प्लेट्स मारून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण इथं फ्रिल्स जे आहे तयार केलेलं आहे डिझाईन बनवण्यासाठी. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजच्या आतल्या साईडला इथं लावून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित फिनिशिंगनं. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं आतल्या साईडला ब्लाऊजच्या गळ्याला ठेवून टिप मारून घेणार आहोत. तर अशा प्रकारे ठेवून आपण इथं फ्रिजला लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याला लेस लावून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण इथं लेस घेतलेला आहे. वरच्या साईडला ठेवून आपण अगोदर इथं लेस लावून घेऊया गळ्याला. तर वरच्या साईडला आपण इथं लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला पण लेस लावून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे ठेवून आपल्याला इथं गळ्याला लेस लावून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित, म्हणजे आपला गळ्याचा जो लुक आहे छान आला पाहिजे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गळ्याला लेस लावलेला आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला पण लेस लावून घ्या. लेस जे आहे एक्स्ट्रा आपण इथं कट करून घेऊया. त्यानंतर खालच्या साईडला परत एकदा आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचं लुक जे आहे छान दिसेल. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्या ब्लाऊजचा जो गळा आहे तर तयार झालेला आहे अगदी कमी वेळेत आणि खूप सुंदर. बघू शकता किती छान लुक आलेला आहे. फिनिशिंग पण आपली खूप छान आलेली आहे. तर तुम्हाला पण असा डिझाईन बनवायचा असेल तर एकदा नक्की ट्राय करा. खूप
बऱ्याच वेळेस आपल्याला काय होते की ब्लाऊज शिवून घ्यायचा असतो, डिझाईन कसा बनवायचा आपल्याला सुचत नाही. तर हा व्हिडिओ बघून हा ब्लाऊज डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. तर कसा वाटला आजचा डिझाईन? या ब्लाऊज डिझाईनची कटिंग स्टिचिंग मी स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की डिझाईन कसा झालेला आहे. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.